नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर बऱ्याच वेळेला मी म्हणते आपण जिथे आहोत आणि जिथे आपल्याला जायचं आहे हा जो मधला प्रवास आहे तो आपण चॅनलवर करतो आहे. आणि त्यासाठी कसं आहे ना, आपण जिथे आहोत ते रिझल्ट तर आपल्याला जे काही करतोय त्यामुळे येत आहेत, पण आपल्याला जर का नेक्स्ट लेवलला जायचं असेल आयुष्यामध्ये तर आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे, काहीतरी बदलणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये असेल आपले विचार असतील, आपले रुटीन असेल, आपले जे काही आपण कृती करतो त्या असेल, आपली मानसिकता असेल, हे सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ केलेले आहे चॅनलवर. पण कधी कधी काय होतं की इतके टेक्निक शेअर केले जातात, काय काय गोष्टी शेअर केल्या जातात, पण त्यासाठी असं होतं की अरे बापरे, आता आधीच मी एवढं बिझी आहे आणि हे आता नवीन मी कसा वेळ काढू, काय करू. चॅनलवर एक आर ऑफ पॉवरचं एक टेक्निक एक शेअर केलेलं आहे. खूप छान टेक्निक आहे, मी व्हिडिओ लिंक करते डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यात तुम्ही दिवसाचा 1 तास वापरता आर ऑफ पॉवर करण्यासाठी. पण असं होतं बऱ्याच वेळेला ते केलं जात नाही, कारण असं इतकं ऑलरेडी आयुष्य इतकं बिझी आहे, इतकी कामं पडलेली आहेत आणि आता 1 तास कुठे काढू असा प्रश्न पडतो. म्हणून आज एक अगदी छोटंसं टेक्निक शेअर करणार आहे ज्याला फक्त 6 मिनिटे लागतात. आणि हे टेक्निक असं आहे की सकाळीच करायचं आहे, हे उठल्या उठल्या करायचं आहे. आणि हे टेक्निक आहे ते हॅल एन्ड्रॉड यांच्या पुस्तक मिरेकल मॉर्निंग या पुस्तकातनं केलेलं आहे. पुस्तक पण खूप छान आहे. सो ज्यांना वाचायची आवड आहे, बरेच लोक मला वर्कशॉपला वगैरे पण परवा सांगत होते की तुम्ही जे रेकमेंड करता ते आम्ही पुस्तकं वाचतो म्हणून. तर याची देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंग्लिश आणि मराठी पण आहे हे पुस्तक, सो त्याची मी लिंक देते आहे. छान पुस्तक आहे हे. ती व्यक्ती पण खूप इन्स्पिरेशनल मोटिवेशनल आहे. पुन्हा कधीतरी त्याच्यावर अजून बोलीन. तर आज फक्त हे 6 मिनिटाचं सकाळी उठल्या उठल्या करायचं टेक्निक शेअर करणार आहे. आता 6 मिनिटं तर काढणं सोपं आहे, अवघड नाहीये. आणि त्यातून हे पण सांगते की सकाळी केलं की काय होतं की आपलं ते होऊन जातं. कारण संध्याकाळपर्यंत ना आपले रुटीन असं असतं की एकतर आपण कंटाळतो सकाळी आणि अजून खूप गोष्टी राहिलेल्या असतात, मग हे मागे पडतात. तर ही स्वतःसाठी सकाळी 6 मिनिटं काढा. तुमचं आयुष्य खूप आनंदी आणि सक्सेस तुम्हाला खूप येईल, यश खूप मिळेल जर का साधी एखादी गोष्ट तुम्ही ही करून बघितली तर. सो प्रयोग म्हणून करून बघा. सगळ्यांना प्रयोग करायला आवडतात, तर मी म्हणेन की 30 दिवस तुम्ही हा प्रयोग करून बघा. ह्याच्यामध्ये हे रुटीन ऍक्च्युली 60 मिनिटाचं पण त्यांनी दिलेलं आहे पुस्तकात, पण 60 मिनिटं म्हणलं तर सुरुवातच होत नाही. त्यापेक्षा असं आहे की 6 मिनिटं तुम्ही करून बघा आणि मग त्यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही जरूर वाढवू शकता. हळूहळू त्याचे आयुष्यात इतके छान परिणाम दिसायला लागतील या 6 मिनिटांनीच की तुम्हाला नक्कीच ते जास्त करावं असं वाटेल. मग तुम्ही ते आर ऑफ पॉवर करू शकता किंवा ह्यांचं जे 60 मिनिट्स आहे ते मी परत कधीतरी शेअर करेन. पण सुरुवात मात्र आपण अगदी कमीत कमी गोष्टींनी करूया, ती म्हणजे 6 मिनिटे. आणि सकाळच्या वेळेचा एक अजून फायदा असतो की आपला सबकॉन्शियस माइंड, अवचेतन माइंड आपला वेगळ्या वेव्स मध्ये असतं, ब्रेन वेव्स वेगळ्या असतात. सो लवकर ते प्रोग्राम होऊ शकतं आणि दिवसाची सुरुवातच छान झाली ना की पुढचा सगळा दिवस पण तुम्हाला माहितीये की छान जातो. सो बघूया की आता. आणि अजून एक हे गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये असा अजिबात गोंधळ नाहीये. प्रत्येक मिनिटाचं दिलेलं आहे की 6 मिनिटामध्ये 1 मिनिटं काय करायचं असं 6. तर त्यामुळे असं नाही की आता पुढे काय करू, जास्त करू, कमी करू, काहीही नाहीये. 6 मिनिटं या 6 वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सुरुवात करूया रुटीनला. पहिला मिनिट काय, तर आपण ना डोळे उघडतो आणि अक्षरशः गादीतनं उठतो आणि सुरू करतो काम करायला, किंवा डोक्यात पहिलं सुरू होतं आज काय काय करायचंय काय असं. तर ह्याच्यामध्ये या रुटीन करताना पहिलं मिनिट जे आहे ते तुम्ही शांतपणे बसणार आहे. आणि शांतपणे बसून काय करणार आहे, पहिल्यांदा आपल्याला नवीन दिसतो आहे दिवस म्हणून तुम्ही परमात्मा काय जे तुमची जिथे विश्वास असेल त्याचे आभार मानणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे अगदी चेहऱ्यावर एक हसू आणा की तुम्हाला नवीन दिवस दिसतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही फक्त दीर्घ शांत श्वास घ्यायचे आहेत 1 मिनिटासाठी, किंवा एखादा मंत्र असेल, सोहम असेल, रिलॅक्स असेल, तुम्हाला जो काही म्हणायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि किंवा तुम्ही आपण कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे असं काही म्हणायचं असेल तर ते करू शकता. सो कधीही म्हणजे सुरुवात करताना लगेच कामं वगैरे आणि किंवा दिवसाचा विचार असं काहीही करायचं नाहीये. स्वतःला आधी शांत फोकस करण्यासाठी, म्हणजे मन प्रसन्न करण्यासाठी, शांत करण्यासाठी हे वापरायचं आहे 1 मिनिट. आता दुसरा मिनिट काय,
दुसऱ्या मिनिटाला आपण ॲफर्मेशन्स करणार आहे 1 मिनिटासाठी. ॲफर्मेशन्समध्ये तुमचे काही जनरल ॲफर्मेशन्स दिलेले आहेत, जसे मी चॅनलवर पण बरेच शेअर केलेले आहेत, किंवा तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे, स्वप्न, गोल आहे त्यासाठीचे ॲफर्मेशन्स आहेत ते तुम्ही मोठ्यांदा म्हणणार आहे. मोठ्यांदा म्हणजे ते लिहून ठेवा रोजचे काय म्हणायचे ते, आणि ते मोठ्यांदा म्हणायचे आहेत. ॲफर्मेशनचा व्हिडिओ केलेला आहे की कसे करायचे ॲफर्मेशन्स, त्यामुळे तो देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे ते तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर ते तसे करून तुम्हाला करता येतील. तर स्वतःच्या मध्ये काही बदल होण्यासाठी असेल ते ॲफर्मेशन्स करा. तुमच्या ध्येयासंबंधी काही ॲफर्मेशन असतील ते करा. तुमच्या प्रकृती, फायनान्स आहे ह्याच्यामधले काही ॲफर्मेशन जे काही असतील ते तुम्ही करू शकता. मध्ये ते डेक्लरेशन्स पण एका पुस्तकाचे केलेले आहेत बघा, ते देखील तुम्ही त्यातलं तुम्हाला काय आवडते ते लिहून तुम्ही ठेवू शकता आणि रोज करू शकता. मोठ्यांदा करा, मनात करा, पण ते ॲफर्मेशन्स म्हणायचे आहेत 1 मिनिटासाठी. आता ह्याच्यामुळे काय होतं की आपण काय करतो आहे, आपला एक फोकस येतो, आपल्याला एक उत्साह येतो की ह्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. आपल्या आयुष्याचा पर्पज काय, उद्देश काय आहे हे थोडंसं क्लिअर व्हायला लागतं की आपल्याला काय नवीन शिकायचं आहे, काय करायचं आहे, रस्ता काय आहे आपला आणि का करतो आहे हे सगळं कळण्यासाठी ते ॲफर्मेशन्स आपण छान, आणि ती वेळ पण छान असते ॲफर्मेशन्स करायची, कारण आधी आपण थोडे शांत पण झालेलो आहे पहिल्या मिनिटामुळे. आता तिसरं मिनिट आहे ॲफर्मेशनची पुढची स्टेप, आणि ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन्स. तर व्हिज्युअलायझेशन बद्दल, त्याच्या सायन्स बद्दल सगळं चॅनलवर खूप शेअर केलेलं आहे. इथे आता जे आपण तुम्ही गोल स्वतःसाठी बघता लिहिलेले आहेत ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आहेत की ते पूर्ण झाल्यावरचा सीन कसा असेल, ते कसं वाटेल तुम्हाला, आणि ते शरीरात म्हणजे ती भावना आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये जितके पाहिजे तेवढे तुम्ही रंग भरा, त्याच्यामध्ये आवाज, जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये छान जास्तीत जास्त ती भावना फिलिंग येण्यासाठी करता येईल ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी वापरा. आणि किंवा ह्याचं दुसरं एक हे आहे की तुम्ही विजन बोर्ड जो म्हणजे काही लोकांनी केलेले आहेत, मी स्वतः विजन बोर्ड समोर ठेवलेला असतो. सो विजन बोर्डवरच्या गोष्टी तुम्हाला जे काही आहेत त्या तुम्ही बघू शकता. विजन बोर्ड ऍक्च्युली त्याचा व्हिडिओ पण डिटेल आहे, कोणी बघितला नसेल किंवा इंटरेस्ट असेल करण्यामध्ये तर मी जरूर रेकमेंड करीन. मग अशा त्या 1 मिनिटामध्ये आपण व्हिज्युअलायझेशन न करता तो विजन बोर्ड करून ती भावना आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हे झालं 3रं मिनिट. आता 4थं मिनिट जे आहे ते आहे की आपण कुठल्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहोत त्या गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणजे कशासाठी तुम्ही कृतज्ञतेचा भाव तुम्हाला वाटतं, कारण व्हॉट यू अप्रिशिएट्स, तर तुम्ही काय गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या अप्रिशिएट करतात त्या लिहायच्या आहेत. दुसरं तुम्ही लिहू शकता ते म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभिमान आहे, तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे, तुम्हाला वाटतं की तुमच्या हातनं चांगलं काम झालेलं आहे, काहीतरी अचीव केलेलं आहे, कुठला गोल पूर्ण झालेला आहे, तो इथे तुम्ही लिहायचा आहे 1 मिनिटामध्ये की काय तुम्हाला वाटतं की तुमच्याकडनं चांगलं झालेलं आहे. सो आतापर्यंतचे तुमचे काही जे काही सक्सेस आहे, यश आहे, त्याच्यामधलं काही आहे, कशाबद्दल, कुठल्या तुमच्या आतल्या गुणांबद्दल तुम्हाला अभिमान आहे त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एम्पॉवर्ड फील होतं, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचा आत्मसन्मान वाढतो, आणि मग तुम्हाला एक अशी खात्री वाटायला लागते की हे माझ्याकडनं आधी झालेलं आहे, हे माझ्यात गुण आहेत, तर जे मी आता व्हिज्युअलाइज केलेलं आहे, जे मी आता ॲफर्म केलेलं आहे त्या गोष्टी मी माझ्या हातनं होतील, मी ते नक्कीच प्रयत्न केला तर मिळवू शकतो. हा आत्मविश्वास वाढण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. तर मग ह्या झालं 4थं मिनिट. आता 5व्या मिनिटात काय करायचं आहे की तुम्हाला कुठलंही पुस्तक घ्यायचं आहे, तुमच्या आवडीचं कुठलंही पुस्तक असेल, सेल्फ हेल्प बुक खूप असतात, चॅनलवर कितीतरी पुस्तकं शेअर केलेली आहेत, तेच कुठलंही एक पुस्तक तुम्ही त्यातलं 1 मिनिटात तुम्हाला किती वाचता येईल तेवढं वाचायचं आहे. मग आता इथे मी म्हणेन की तुम्हाला जर का एखादं कुठली पोथी वगैरे असा प्रकारचं काहीतरी असेल ते तुम्ही वाचत असाल, काही श्लोक असेल असं, तर ते देखील तुम्ही इथे 1 मिनिटात वाचू शकता. तर आता जास्त वाचायचं नाही असं नाहीये, आपण कमीत कमी वेळ बघतो आहे म्हणून 1 मिनिट करायचं आहे. तर पुस्तकं सुद्धा कसं होतं ना, आपण जेव्हा वाचतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला ते सगळं पटतं वगैरे, पण मग नंतर आपल्याला विसरायला होतं. सो मग एखादं वाचलेलं पुस्तक देखील तुम्ही जेव्हा परत वाचता तेव्हा तुम्हाला त्यातनं नवीन गोष्टी कळतात.
आणि कसं त्यामुळे तुम्हाला त्या दिवसासाठी काहीतरी वेगळ्या दृष्टीनं तुम्ही त्या दिवसाकडे बघू शकता. सो असं त्याचा उपयोग होतो जेव्हा तुम्ही पुस्तकं काहीतरी नवीन हे वाचता. तर कोट असतील, चांगले चांगले कोट्स असतात लोकांचे, ते असतात. किंवा पुस्तक वाचताना देखील तुम्ही स्टार किंवा असं अंडरलाईन करू शकता पुस्तकामध्ये ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात ते. आणि मग ह्या 1 मिनिटात त्या पुस्तकातल्या अशा गोष्टी हे करायच्या. मग आता ते एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल वगैरे ते मला खूप पुस्तक आवडतं. ते मधनं मी तेच असं त्यातल्या गोष्टी मी ज्या हे केलेल्या आहेत त्या बघत असते असं. किंवा दुसरी सुद्धा पुस्तकं आहेत खूप. सो एखादं पुस्तक घ्या, त्यातले रोज 1-2 पानं त्यातल्या बघायचं आणि मग ते त्या दिवशी फ्रेश राहतं आपल्या मनामध्ये की हे आता. मग ते आपल्या त्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये आपण त्याचा कुठे उपयोग होतो का किंवा नवीन आयडिया व्हायला नक्की उपयोग होतो. सो करून बघा. आणि 1च मिनिटं करायचं आहे. सो म्हणजे खूप वेळ असा तर जास्त वाचा, पण 1 मिनिटं न चुकता करायचा आहे. सो हे झाली आपला 5वा मिनिट. आता 6व्या मिनिटात काय करायचं आहे. आता हे झालं आपलं सगळी मानसिक तयारी केली, बरोबर आहे. आपण काय केलं की अफर्म केलं, व्हिज्युअलाइज केलं, शांत झालो आधी. त्याच्यानंतर आपण आपल्या सगळ्या ते गोष्टी लिहिल्या आपण की कशासाठी ग्रेटफुल आहोत ते बघितलं, काय करायचंय ते बघितलं, दिवस कसा हे व्हायला पाहिजे ते. आता व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही दिवस कसा तो दिवस जायला पाहिजे हे देखील तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. म्हणजे फक्त गोलच असं नाही, त्या दिवसासाठी तुम्ही सेट करू शकता की आजचा दिवसाचं काय तुमचं असेल, मीटिंग असेल, प्रेझेंटेशन असेल, तेही कसं छान झालेलं आहे. सो इथं तोही उपयोग होतो. स्टुडंट असतं तर परीक्षा वगैरे असेल तर तिथे तसं करू शकता. लक्षात राहत आहे, कामं कशी भरभर होत आहेत, लोक तुम्हाला कसे प्रतिसाद देत आहेत, या गोष्टी देखील व्हिज्युअलायझेशनच्या रोजच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे लॉंग टर्म तर आपण करतोच गोलसाठी, पण डे टू डे रोजच्या आयुष्यातल्या सुद्धा टू डू लिस्टसाठी किंवा असं उपयोग करू शकतो. किंवा लिहिताना सुद्धा तुम्ही टू डू लिस्टच्या गोष्टी असतील की हे आजच्या दिवसात व्हायलाच पाहिजे असं देखील तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला कमिट करताय, तुम्ही त्या गोष्टीला आज म्हणताय की हे मला हे आज करायचं आहे असं. सो हे तुम्ही त्या लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आता शेवटचा जो मिनिट राहिलेला आहे, आता हे सगळं झालं, मानसिक झालं. आता आपल्याला थोडीशी शारीरिक तयारी करायची आहे. म्हणून कारण हे सगळं करायला आपल्याला शरीराचा उपयोग आणि ऊर्जा लागणार आहे. सो म्हणून शेवटच्या मिनिटात आपण करायचं आहे की आपण एका जागेला 1 मिनिटं म्हणजे चालायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर जॉगिंग करू शकता, जागच्या जागी पळू शकता. आणि किंवा आता पुशअप्स असतील, सूर्यनमस्कार असतील, असं काहीही जे 1 मिनिटासाठी. मग बर्पीज करतात लोक हल्ली, जोर दंड बैठका, काय म्हणजे तुम्ही जे काही करू तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही जे काही करू शकता त्या मिनिटामध्ये ते इथे 1 मिनिटासाठी करायचंय. म्हणजे तुमचं हार्ट रेट वाढायला पाहिजे त्या 1 मिनिटात थोडं. आणि काय होतं मग हे सगळं आधीचं करायला जी काही एनर्जी लागते ना, आपल्याला ऊर्जा लागणार आहे करायला, तर ती तुम्हाला मिळाल्यासारखं होतं. सो हा एक अनुभव आहे. करून बघितल्यावर लक्षात येतं की फ्रेश वाटतं आपल्याला की हे आपण एक आपली क्षमता वाढली आहे, शारीरिक मानसिक असं वाटतं हे सगळं. आणि आपण म्हणजे रेडी स्टेडी गो असं म्हणतो ना, जसं तसं होतं हे 1 मिनिटं केल्यावर. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे. 6 मिनिटाचा आहे फक्त. सो कोणालाही अजिबात कारण हे द्यायचं हे नाहीये की मला नाही जमणार, वेळच नाहीये वगैरे. 5 मिनिटं 6 मिनिटाचा आधी गजर लावला ना रोजच्यापेक्षा तरी सुद्धा होईल. पण मी तर असं म्हणेन की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की ही 6 मिनिटं तुमची पुढची कितीतरी मिनिटं वाचवतात. कारण तुम्ही जे इतके दिवसाची सुरुवातच इतकी प्रसन्न आणि छान झाली ना, हातातनं कामं खूप छान होतात, कामं भरभर होतात, म्हणजे क्वालिटी ऑफ वर्क पण सुधारतं, लवकर हे होतं. आपण एक व्हिज्युअलाइज केल्यामुळे आपला दिवस जसा पाहिजे तसा जातो. सो खूप असे वेगळे फायदे आहेत ह्याचे जे अनुभवण्यासारखे आहेत. सो तुम्ही 30 दिवसाचा चॅलेंज घ्या आणि मला सांगा चॅलेंज घ्यायला तयार आहात का कमेंटमध्ये. सो आणि परत येऊन पण कळवा की 30 दिवस हा 6 मिनिटं केल्यावर कसा फरक पडतो. आणि सकाळी जर खरं तर होऊन जातं. सो सकाळी हे केली तर सगळीत पहिली भावना असते, अरे वा आपण आज केलेलं आहे. आपल्याला एक सेन्स ऑफ म्हणजे समाधान असतं, आपण आणि हे केलेलं आहे तर अजून पण काय काय करू शकतो हे सॅटिस्फॅक्शन असतं. कुठल्याही वयाची लोक हे करू शकतात. एक्सरसाइज जो पार्ट आहे तो आपल्या क्षमतेनुसार करायचा आहे, पण आपला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं हार्ट रेट नक्कीच सगळ्यांचं वाढू शकतं. सो हे करून बघा, मला कळवा. चॅलेंज घ्या. ॲज अ न्यू यू फॅमिली आपण चॅलेंज घेऊ शकतो हा. आणि ज्यांना आवडलं तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर अगदी जरूर शेअर करा. अगदी मुलांना सुद्धा मी म्हणेन की हे खूप छान हे आहे आपल्याला दिवसाची सुरुवात करण्यासाठी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.